शिंदे आणि ठाकरे गटाची लढाई आता मराठी रंगभूमीपर्यंत पोहोचली। मला काहीतरी सांगायचंय नाटकाची जोरदार चर्चा। आताची सर्वात मोठी बातमी, 2 वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर धर्मवीर हा सिनेमा आला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची गणितच बदलली। त्यातच आता धर्मवीर 2 सिनेमा येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे असा प्रश्न सध्या पटलावर आहे। असं सगळं असतानाच आता हेच राजकारण रंगभूमीवरही रंगणार असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित मला काहीतरी सांगायचंय हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत या नाटकामध्ये अभिनेता संग्राम समेळ दिसणार आहेत। येत्या 2 दिवसात या नाटकाची अधिकृत घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे। पण सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डाकडे असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे। दरम्यान हे नाटक एक पात्री असून दीर्घकाळाद्वारे एकनाथ शिंदे नेमकं काय सांगणार याबाबत उत्सुकता लागली आहे। दरम्यान सध्या आणखी एका नाटकाच्या पोस्टरची चर्चा सुरू आहे। 50 खोके एकदम ओके असं हे पोस्ट आहे। दरम्यान पुढे या पोस्टरवर काय ते रस्ते काय ते खड्डे तरी पण म्हणायचं एकदम ओके असं लिहिण्यात आलं आहे। असं कलाकारांच्या नावांचे इथे सरड्यालाही लाजवतील असे रंग बदलणारे असा आशय लिहिण्यात आला आहे। त्यामुळे मागील 2 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलेली शिंदे आणि ठाकरे गटाची लढाई आता मराठी रंगभूमीवर पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे। आतापर्यंत अनेक सिनेमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाचे अनेक पडदे उघडण्यात आले आहेत। सिंहासन सिनेमापासून सुरू झालेला सिनेमामधील राजकारणाचा प्रवास आजवर अनेक सिनेमांमध्ये माध्यमातून उलगडण्यात आला आहे। अनेक राजकीय नेत्यांच्या जीवनावरही सिनेमा आले आहेत, पण राजकारणाच्या इतिहासात महाराष्ट्राच्या राजकारणात अंक कधी रंगभूमीवर उलगडण्यात आला नव्हता। अशाच नवीन आणि ताज्या घडामोडी अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।